आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की प्लीज आता स्वतःला सावरा. या जगात काहीच शाश्वत नाहीये. आपल्या माणसांच्या आठवणी राहतात आणि त्या आठवणीच कायम सोबत करतात आपली. आम्ही सगळेही तुमच्या बरोबर आहोत, कायम राहू. पण असं आपल्यात काही नातं नसताना दुसऱ्या माणसाच्या घरी राहणं मला सध्या पटत नाहीये. तुम्हाला कधी काही गरज वाटली, आठवण आली तरी सुद्धा फोन करा. मी अगदी पुढच्या काही मिनिटात तुमच्या समोर हजर असेल. पण आत्ता आम्ही निघतो, येतो आम्ही. येतो आम्ही. येतो ग. हो ना, येतो आम्ही. काळजी घेतो. मला आत्ता तुमच्या सगळ्यांची गरज आहे. जर आपल्यात नातं नसणं तुम्हाला सगळ्यांना माझ्यापासून दूर नेत असेल तर मी नातं जोडायला तयार आहे. प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नका. दादासाहेब, तुम्ही आता जिथे कुठे आहात तिथून आपल्या ताई साहेबांवर लक्ष ठेवा. हीच माझी मनापासून विनंती आहे. जास्त का सुटू राहिली ना अक्का? नवीन कपडे आहेत ना दादा, म्हणून. नाही, प्रॉब्लेम कपड्याचा नाही, आपला आहे. काय आपल्या कातडीला इतक्या नवीन कपड्यांची सवयच नाही ना. होईल. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम काय? येस मॅडम. आता आपलं लग्न झालंय. मॅडम वगैरे काही नाही, मी तुमची पत्नी आहे. पण जुनी ओळख अशी पटकन विसरता येत नाही ना. हो, पण मी सांगते म्हणून प्रयत्न करा. नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी प्रयत्न करून तुम्हाला मैत्रीही म्हणे नाही, पण मनातून तुम्ही नेहमी माझ्यासाठी मॅडमच असणार. असा हा हट्ट का? हट्ट नाही, जाणीव. आज तुमच्यामुळे माझं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलं. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तुम्ही सगळे बसा बोलत, मला निघावं लागेल. तुम्ही कुठे निघालाय? दादा गेला आणि मी अनाथ झाले. पण माझ्या वर्कर्सना, आदिशक्तीच्या कुटुंबियांना
मी अनाथ नाही होऊ देणार. काहीही झालं तरी मला त्यांच्यासाठी नव्यानं उभं राहावं लागणार आहे. दादानं उभं केलेलं साम्राज्य आता मलाच सांभाळायचं. नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आदिशक्तीच्या संपूर्ण कुटुंबियांचं भलं व्हायलाच हवं. तुमचं काय? तुम्ही अजूनही स्वतःच्या दुःखातनं पूर्णपणे सावरल्या नाही आहात. असं असताना एवढी मोठी जबाबदारी तुम्ही कशी पार पाडणार? माहित नाही, पण आता माझ्यासमोर खरंच काही पर्याय नाहीये. आय एम सॉरी मैत्री, पण आम्ही तुमच्या बाबतीत एवढी मोठी रिस्क घेणार नाही. म्हणजे आता घर आणि ऑफिस सांभाळण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. पण मला नाही वाटत ते आता तरी शक्य आहे. आम्ही सगळे तुमच्या आजूबाजूला असताना अशक्य असं काहीच नाही. मी आणि माझी संपूर्ण फॅमिली आदिशक्तीचा हा सगळा भार वाटून घ्यायला पूर्णपणे तयार. इनफॅक्ट आत्ता तुमच्या समोर मी सगळ्या गोष्टी मार्गी लावतो. मला माहिती आहे तुम्ही ऑफिसमध्ये कितीही कामात व्यस्त असलात तरी सुद्धा तुमचं अर्ध लक्ष घराकडे, घरातल्या प्रत्येकांचं जेवण, घरातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचा जीव अडकला. हो, कारण आतापर्यंत फक्त दादा आणि मीच होतो. घरचं सगळं मलाच बघावं लागणार ना. नाही, बरोबर आहे. पण आता तुमच्या बरोबर माझी शोभा काकी आहे. आणि शोभा काकी फक्त माझी काकी नाही बरं का, माझ्यासाठी एक अत्यंत चारित्र्यवान आणि संस्कारी व्यक्ती अशी तिची दुसरी ओळख आहे. आमच्या शोभा काकीने काटकसर करून आमचं घर ज्या पद्धतीने सांभाळलंय ना, त्यानंतर तर आम्ही सगळे तिला अन्नपूर्णाच म्हणतो. तुम्हाला सांगतो, प्रत्येकाची आवड निवड तिला व्यवस्थित माहीत असते. आजपर्यंत आमच्या दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शोभा काकींनी उपाशीपोटी परत जाऊ दिलं नाही. बोल काकी, मैत्री घरातनं जाणार नाहीये, त्या बाबतीत तुझं काय मत आहे? तू माझ्याबद्दल एवढं विश्वासाने बोलल्यावर मी नाही कसं म्हणणार? हं? मला कितीही त्रास झाला ना तरी चालेल, पण माझ्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या खांद्यावरचा भार हलका होणार असेल ना, तर ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. घ्या. तुमची घराची जबाबदारी संपूर्णपणे संपलेली आहे. मैत्री मॅडम, आमच्या मामांबद्दल तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगितली नाहीये. म्हणजे आमचे मामा गेली 15-1 वर्ष एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला आहेत, मॅनेजर म्हणून. अरे जगलो, हा उस्ताद 10 वर्ष झाले क्लीनर म्हणून काम करतोय, तरी तुला अजून काच पुसता येत नाही? अहो पुसतो ना. कधी ड्रायव्हर बनणार, कधी गाडी चालवणार? अहो पण उस्ताद. हे का बस काच पुस. बोला मामा. नाही, या फील्ड मधला तुमचा एवढा प्रचंड अनुभव तुमच्या गाठीशी आहे, त्यामुळे आता आदिशक्ती ट्रान्सपोर्टची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात ना? हो, मग तू बोलून राहिला म्हणजे विषय संपून राहिला ना. या फील्ड मध्ये तुम्ही कामाचा किती बी लोड टाकाव, पण एकदा गाडी गिअर मध्ये टाकली ना, आपली गाडी चढ चढणार म्हणजे चढणारच. काय या तुमच्या आदिशक्ती ट्रान्सपोर्टची संपूर्ण जबाबदारी आता आमच्या मामानी घेतली आहे. आता राहिला प्रश्न
आदिशक्ती इंडस्ट्रीजचा. मी कधी हसते, कधी रडते, कधी हसते, कधी रडते. हसते. अदिती, काय आजी? अगं तुझे मित्रमैत्रिणी बाहेर आलेत, त्यांनी तुला खेळायला बोलवलंय. ठीक आहे, मी जाते आणि खेळ खेळून पटकन येते. मला पण घेऊन जा ना. आज माझा डाव आहे, मी तो आधी खेळून येते. लवकरच तुझीही वेळ येणार आहे, तेव्हा तू पण तुझा डाव खेळशील. खरंच माझी वेळ येईल. मला भीती वाटतीये. मला पण. नक्की मेलाय ना हा? हो, मेलाच असणार ना. ठार झालेला कावळा बघताय? हाय. हे आदिती, हा कावळा बघ इथे मरून पडलाय. जिवंत आहे तो. हात नको लावूस, तू खरंच मेलाय. जय देवी जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती. बस. बॉस, ह्याचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, हा मॅटर मला जास्त सिरियस वाटतोय. कावळा जिवंत केलाय, उद्या मुर्दा जिवंत केला तर? फोन लाव. कोणाला? हॅलो. हॅलो, ॲज अ पी ए कोरोना बोलतोय. बॉसला तुमच्याशी बोलायचंय. बस. हॅलो, मी काय म्हणतो, काय झालं? आत्ताच तो कावळा उडाला, हे खरं आहे ना? हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला इथं बसून सगळं काय कळतंय. ती आली, कावळा मेल्याचं तिला सगळ्यांनी सांगितलं, पण ती कुणाचंही ऐकायला तयार नव्हती. तिने तो उचलला, त्यामध्ये जीव फुंकला आणि आकाशामध्ये उडवला. खरं का खोटं? तिचा बंदोबस्त कसा करायचा ते मला माहित आहे. त्या पोरीच्या बाबतीत जे काही कळायचंय ते मला कळून चुकलेलं आहे. आता आमच्यातच खेळ सुरू झालाय. आमच्यातला पहिला डाव ती जरी जिंकली असली तरी उद्या तिची सुटका नाही. तुम्ही फक्त त्या कमिशनरला बोलून घ्या. उद्या ती पोरगी पोलिसांसमोर सगळं खरं काय ते सांगणार आणि त्याच वेळी तुम्हाला पण कळणार मी काय चीज आहे ते. या बाबतीत आपला विश्वास आहे तुमच्यावर. तो तुम्हाला ठेवावाच लागणार.
हा सगळा विश्वासाचा खेळ आहे आणि या खेळाचा पहिला डाव मी आज रात्रीच खेळणार आहे. ओम भैरवे नमः. ओम चंडिकाय नमः. ओम रणचंडिकाय नमः. ओम कालिकाय नमः. ओम रणचंडिकाय नमः. ओम फट स्वाहा. हे आदिमाय, हे आदिशक्ती, तूच ती अदिती. मी तुला ओळखलंय पण तू अजून मला ओळखलेलं नाही. त्या घरात येऊन तू माझ्या भक्ताच्या जीवाला घोर लावलाय म्हणून तुझ्यासाठी हा हिमालयातून अघोरी पण बोलवलाय. याचा तंत्र माझा मंत्र, याची शक्ती माझी युक्ती. आता तुला देणार कायमची मुक्ती. हॅलो हॅलो कमिशनर सर, प्रिन्स बोलतोय. बोला प्रिन्स साहेब. तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. रिक्वेस्ट कशाबद्दल? तुम्हाला आपल्या घरी येता येईल का? तुमच्या घरी? का? नाही, तुमच्या स्टाफने जी आदिती म्हणून पोरगी आपल्या घरी आणून सोडली आहे ना, ती आपली खरी आदिती नाहीच. अहो काही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय ना? आणि काय पुरावा आहे? जे काही आहे ना ते आपण तुमच्या समोर सिद्ध करतो. फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, घरी या तुम्ही. ठीक आहे, पण जर तरला जागाच नाही. तुमच्या समोर सिद्ध करणार की ती पोरगी आदिती नाहीये. शब्द आहे आपला. ठीक आहे, आपण वेळ कळवतो आणि वाट बघतो. धन्यवाद. आपण आज मंदिरात का आलोय हे मला अजूनही कळत नाही. प्रिन्सची कृपा, त्यांनी जबरदस्ती पाठवलंय ना इथे. नॉर्मली देवळात आल्यावर मन शांत होतं, पण आपल्या प्रिन्सने मंदिरात पाठवल्यामुळं माझं मन धडधडायला लागलं ना. पण का? जो कधीच देवदेव न करणारा त्याने आपल्याला पाठवलंय मंदिरात. हो ना, ते पण एवढ्या घाईघाईत पाठवलं की आज मला माझं तीर्थच घेता आलं नाही ना. मला असं वाटतं त्याने आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला पाठवलं असलं. प्रायश्चित्त तर ते घेतात ज्यांनी पाप केलेले असतात. मग तुला काय म्हणायचंय? आपण पाप केली नाहीयेत का? आपण फक्त पाप केलंय, पण आपला प्रिन्स या बाबतीत पाप का भी बाप आहे ना. आणि हेच कारण असेल ना तर सगळ्यात आधी त्यांनी मंदिरात यायला पाहिजे. आपण फक्त हात जोडून सेटलमेंट करू शकतो, पण त्यांनी तर डायरेक्ट नाक घासलं पाहिजे. तू स्वतः न येता त्याने आपल्याला पाठवलं म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. एकतर तो देवाला घाबरत असणार, नाहीतर मग त्याच्या डोक्यात काहीतरी गेम प्लॅन चालू असणार. मी काय म्हणतो, तुम्ही म्हणत असाल तर मी कोरोनाला नाही, अजिबात नाही. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची, गोंधळ नाही घालायचा. बस 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 बस. मुद्द्याचं बोल. हा, मांत्रिक बाबाने घराबाहेर होम हवन सुरू केलंय. मग आपल्या घरातले आता कुठे आहेत? तुम्हीच तर त्यांना देवळात पाठवायला सांगितलं होतं ना, पाठवून दिलं. हे जे काही तू केलंयस ना, आवडलंय आपल्याला. बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे तुमच्या घरातले एक वेळ स्वतःवर विश्वास ठेवतील पण देवावर नाही, मग त्यांना देवळात कशासाठी पाठवलं? कारण आपण आता जे काही करणार आहे ना त्यामध्ये आपल्याला घरातल्यांची लुडबुड नको आहे. आपल्याला आज हा विषय कायमचा संपवायचा आहे. आधी तिचं खरं रूप जर त्यांना कळलं असतं तर विषयाला उगाच फाटे फुटले असते. आज आधी तिचा मॅटर बंद करायचा आहे.
आला का द्या एक नंबर बॉस. म्हणजे आधी लोक बोलायचे एका दगडात 2 पक्षी मारले म्हणून. कोरोना अरे आता पुढे काय करायचं हेच कळत नाहीये. बॉस आपल्याला आहे ना आता विचार करून सावधपणे पाऊल टाकावं लागणार. संधीची वाट बघावी लागणार. एक घाव आणि खेळ खलास झाला पाहिजे. पण समजा त्या संधीच्या आधी समोरच्याने आपल्यावर वार केला तर त्याचा पण मी आधी विचार केलेला आहे. तुमच्या गळ्यात आणि आपल्या खिशात. हे आपल्याला मांत्रिकानेच दिलं ना संरक्षणासाठी. ये तो मांत्रिक स्वतःला वाचवू शकला नाही तर त्याची माळ आणि तो तावीज काय आपल्याला काय वाचवणार आहे. बॉस हेच तर तुमचं चुकतं ना. हो तुम्ही त्याचा पराभव बघितलाय पण त्याचे प्रयत्न नाही बघितलेत. तो एवढंस भस्म मिळवण्यासाठी हिमालयातून अघोरी बोलू शकतो. तो कधी काही करू शकतो. तो आता पिसाळलाय. तो झडप पण घालणार आणि समोरच्याचा निकाल पण लावणार. बॉस ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय तो आदितीचा विषय संपवण्यासाठी आताही धडपड करत असणार. हे आदिमाय, हे आदिशक्ती, तुझी लेकरं आज तुझ्या समोर गाराणं मांडायला जमलेत. आता तूच त्यांचं म्हणणं ऐकून घे आणि तूच काय तो न्याय दे. मोठ्या कष्टानं शेती केलीये, लागवड झालीये आणि आता पाणीच नाहीये. डोळ्यात प्राण आणून आम्ही सगळेजण पावसाची वाट बघतोय. हे जर असं चालू राहिलं तर कुणाचं बी काय बी खरं नाही. आता विहिरी पण आटल्यात. घोडभर पाण्यासाठी 2-2 मैल चालावं लागतंय. गुरं ढोरं दावणीला जीव सोडायला लागले. ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेकरांना कसं जगवणार ते तूच सांग ना. लोक तर जीव वाचवायला गाव सोडून चालली आहेत. पण आम्ही जात नाही कारण आम्हाला तुझी काळजी आहे. तुझ्या समोर दिवा लावल्याशिवाय अन्नाचा एक घास बी खात नाही म्हणून तुला सोडून जायची इच्छा बी होत नाही. अख्खी वाडी तुझ्यासाठी अजून गावात थांबून राहिली आहेत. पण आम्ही तर अजून किती दिवस तग धरून राहणार ना. उपासमारीमुळे लोकांवर जीव जायची वेळ आली आहे. आता तूच पाऊस पाडू शकतेस. तूच तुझ्या लेकरांना वाचू शकतेस. आई आदिशक्ती, आता तुझ्याच अस्तित्वाचा प्रश्न आहे. धाव घे आई, आई धाव घे. आणि आज पाऊस पाडून तू तुझ्या अस्तित्वाची जाणीव या सगळ्यांना करून दे माते. शक्य नाही. तुमची देवी असं कधीच काय करू शकत नाही. तुमच्यासाठी पाऊस पाडण्याचं लांबच राहिलं. ती साधा तुम्हाला आशीर्वाद पण देऊ शकत नाही. अति होत्या, जास्तच बोलतोयस तू. पण जे काय बोलतोय ते खरंच बोलतोय मी. तुम्ही ज्या देवीला साथ घालताय ती या मंदिरातच नाही, ती दुसरीकडेच कुठेतरी जाऊन बसली. आमच्या देवीबद्दल बोलण्याची आणि मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी यायची तुझी हिंमतच कशी झाली? कारण मला आधीच माहित होतं मला इथं अडवणारं कुणीच नाहीये. आणि तुमची देवी आज जर काही इथं असती तर मी इथं येऊ तरी शकलो असतो का याचा जरा तुम्हीच विचार करा.
अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमची देवी कुठे आणि काय करते ते आत्ता मला विचारू नका. फक्त तिच्या नावाचा जप करा. ओम आदिशक्ती माते नमः. 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 सर्वशक्ती नमो नमो. ओम आदिशक्ती माते नमः. ओम आदिशक्ती माते नमः. ओम आदिशक्ती माते नमः. अंबे वरदे कालिका माते कलियुगी कल्लोळातून सावर विधाते. दुर्जन दुष्शक्तींचे चौफेर झाडे तोडून संहारून या वाचो अमाते. ओम आदिशक्ती माते नमः. ओम आदिशक्ती माते नमः. ओम आदिशक्ती माते नमः. जय आदिशक्ती. येता तुझ शरण कोणी भवभय हरण. पण दुनिया तव शरण पाहियले हे जनन मरण. जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय ओम आदिशक्ती माते नमः. ओम आपली देवी परत आली आहे. खरंच आपली देवी आधी मंदिरात नव्हती. साथ घातल्यानंतर ती परत आली. नुसती परत नाही आली आहे तर आपल्या सगळ्यांसाठी पाऊस पण घेऊन आली आहे. आता ती परत जायला नको. होय, पण यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. होय, देवीच्या मंदिराच्या चारही सीमा आता आपल्याला बांधून घ्याव्या लागतील. बोला. मी बोलतोय. आता काय बोलायचं बाकी आहे? बोलायचं नाही, सांगायचंय. अदिती तुमच्या घरात नाही. काय? मी तिचा बंदोबस्त केलाय. नाही, पण तुमच्या बोलण्यावर आपण विश्वास का ठेवायचा? अदिती पण तुमचीच आहे आणि ते घर पण तुमचंच आहे. एक वेळ शोधून तर बघा. ती जर तुम्हाला सापडली तर मी माझं नाव बदलायला तयार आहे. बस. घरातले सगळे कुठे? मामा, शोभा मॅडम आणि डॉली ते त्यांच्या कामात आहेत. आणि आदिती? तिचंच तर मोठा मॅटर झालाय. काय झालं? घरात कुठेच सापडत नाही म्हणून सगळे नोकर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे शोधायला गेलेत. म्हणजे बातमी खरी आहे तर? बातमी? मांत्रिकाचा फोन आला होता. त्याने आदितीला आपल्या घरातून गायब केले. म्हणजे आदितीचा मॅटर आपल्यासाठी कायमचा संपला. या घरात आता आदिती परत कधीच दिसणार नाही.